श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जर मनामध्ये श्रद्धा असेल ना तर देव कुठल्याही क्षणी दर्शन देतील. जर मनाबद्दल देवाच्या बद्दल विश्वास असेल ना तर आपल्या मनात जे घडत आहे ते देवाला समजेल. बाळांनो, देव आपल्या खूप जवळ आहे. फक्त थोडासा धीर धरा. देव जे बोलणार आहे, जे सांगणार आहे ते सर्व खरं होणार आहे. आणि ही परिस्थिती आता बदलणार आहे. तुम्हाला वाटतंय ना की देव तुमची प्रार्थना ऐकत नाही, तर बाळांनो, असं होत नाही. देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकतात. फक्त प्रार्थना करताना मनामध्ये विश्वास असू द्या. जर तुम्ही आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि असेच संदेश दररोज बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाळांनो, कारण जीवनात ज्या घडामोडी घडतात ना त्याचं ज्ञान आपल्याला या संदेशातून मिळत असतं. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हा संदेश शेवटपर्यंत जरूर बघा. जे कोणी सांगत नाही, जे कोणी आपल्याला शिकवत नाही, ते फक्त भगवंत शिकवत असतात. जेव्हा सर्वजण आपल्याकडे पाठ फिरवतात ना त्यावेळेस आपल्याला फक्त देवाचं नाव आठवतं. ज्यावेळेस आपण एकटे पडतो ना त्यावेळेस आपल्याला कोणी सहारा देण्यासाठी येत नाही. तेव्हा येतात ते फक्त परमेश्वर असतात. म्हणून परमेश्वराकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. बाळांनो, तुम्ही जोपर्यंत या जगामध्ये वास्तव्यास आहात ना तोपर्यंत तुमचं कुठलंच काम देवाशिवाय होऊ शकत नाही. कुठलंही काम करा, कुठलीही क्रिया करा, त्याला तुम्हाला देवाची आज्ञाच लागेल. आपण हे सुंदर जीवन जगतो आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे परमेश्वर आहेत. आणि अशा या भाग्यवान आयुष्यामध्ये आपला जन्म झाला आहे. आपण भाग्यवंत आहोत की आपल्याला परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळत आहे. आणि या संधीचं जो सोनं करणार नाही तो सर्वात मूर्ख ठरणार आहे. बाळांनो, परमेश्वराने आपली निवड फक्त चांगल्या कामांसाठी केली आहे, ना की वाईट कामांसाठी. आपण जे करतो, आपण जे बघतो त्यासाठी फक्त आपल्याला चांगली दृष्टी असायला हवी. चांगली दृष्टी असेल ना तर सर्व काही चांगलंच दिसेल. आणि वाईट दृष्टी असेल ना तर सर्व काही वाईटच दिसेल. म्हणून चांगलं वागा. म्हणूनच सांगतोय बाळांनो की जो चांगलं वागतो ना तोच जगात सर्व काही मिळवू शकतो. आणि जो चांगलं वागत नाही तो जीवनात कधीच काही चांगलं मिळवू शकत नाही. तुम्हाला असं वाटत असेल ना की आपण हे ऐकतोय हे खरं असेल का, तर होय, देव सांगताय हे खरंच आहे. परमेश्वर कधीच खोटं सांगत नाही, कधीच खोटं शिकवत नाही. जीवनात फक्त परमेश्वर एकच गोष्ट सांगतात, सत्य बोला, सत्याच्या मार्गाने चला, चांगलं कर्म करा. आणि जो हे नियम पाळतो ना त्याला जीवनात कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही. बाळांनो, हे सर्व लोक एवढे मोठे का होतात? का यांच्याकडे लक्ष्मी माता धावते? कारण बाळांनो, त्यांनी किंवा त्यांच्या पूर्वजांनी काहीतरी पुण्य केलेलं असतं. गोरगरिबांची मदत केलेली असते. त्यांनी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि ते कधीच जीवनात हार मानत नाही. नेहमी आपले कष्ट निरंतर सुरू ठेवतात. एक दिवस असा येणार आहे की तुमचे सर्व स्वप्न साकार होणार आहेत. एक दिवस असा येणार आहे की तुम्हाला कोणाकडे काही मागण्याची गरज भासणार नाही. फक्त बाळांनो, संयम महत्त्वाचा आहे. ज्याच्याकडे संयम आहे ना तो सर्व काही शक्य करू शकतो. आणि ज्याच्याकडे संयम नाही तो जीवनात कधीच काही करू शकत नाही. ज्याला लगेचच प्रत्येक गोष्ट हवी आहे, ज्याला धीर धरता येत नाही, तो माणूस जीवनात खूप वेळा हार मानतो. कुठलाही खेळ चालू असताना डोकं शांत ठेवा. कुठलाही काम करताना दीर्घ विचार करा. कुठलाही निर्णय घेताना आपल्या निर्णयाची पुष्टी जरूर करा. हे सर्व काही फक्त आपल्या भविष्यासाठी सांगतो आहे. बाळांनो, जर भविष्य चांगलं ठेवायचं असेल, सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हाला हे नियम पाळावेच लागतील. परमेश्वर आपल्या अवतीभोवतीच आहे, आपल्या प्रियजनांमध्येच आहे. फक्त आपण त्यांना ओळखायला शिका. कोण आपल्याशी कसा वागतोय, कोण चांगलं वागतोय, कोण वाईट वागतो हे ओळखायला शिका. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण विश्वासघात करणारे देखील आपलेच असतात.
म्हणून आपलेच दात जेव्हा किडके निघतात ना, तेव्हा मनाला खूप त्रास होतो. आपल्याच जीवनातील हे कठीण क्षण लवकर विसरणारे नसतात. म्हणून बाळांनो, अशा कठीण परिश्रमात देखील, कठीण काळात देखील तुम्हाला देवाची गरज असते. देव तुम्हाला एवढं सुंदर ज्ञान देतात, त्यासाठी त्यांचे आभार नक्की माना. कमेंट्स बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा. बाळांनो, तुम्ही रोज हा व्हिडिओ बघता, हा केवळ योगायोग नाही, तर परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवलेला संदेश आहे. आणि तुम्ही तेच करता जे परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून परमेश्वर जे तुम्हाला करायला सांगताय त्याकडे लक्ष द्या, ना की आपल्याला चुकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. परमेश्वर तुमच्यापर्यंत चांगली गोष्ट पोहोचवतं. फक्त ती गोष्ट घ्यायची की नाही, स्वीकारायची की नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी विचार करावाच लागेल, कारण न विचार करता केलेली गोष्ट ही कायम आपल्याला धोकादायक ठरत असते. लक्षात घ्या बाळांनो, जे दिवस आपल्यासाठी आहेत ना, ते दिवसांना चांगलं बनवा. आपोआप सर्व काही होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला कष्ट करावेच लागतील. आणि कष्टाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. कष्ट करणं, प्रयत्न करणं, हार न मानणं हे तरी आपल्या हातात आहे. एवढं तरी आपण नक्की करू शकतो. बाकी सर्व काही देवाच्या हातात जरूर आहे, पण आपल्या हातात जे आहे ते आपलं करणं आपलं कर्तव्य आहे. बाळांनो, मनामध्ये जर शांतता असेल, मनात उत्तम निर्णय घेण्याची क्षमता असेल, मनात जर चांगल्या भावना असतील, श्रद्धा असेल, प्रेम असेल, तर तुम्ही कधीच कुठलीही गोष्ट नाकारू शकत नाही. बाळांनो, हे सर्व सांगणारे फक्त परमेश्वरच आहेत. आणि परमेश्वरच आपल्याला सर्व काही मिळवून देणारे आहेत. तेच आपलं भलं करणारे आहेत. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. सर्व काही परमेश्वराला ठाऊक आहे, परमेश्वराला माहीत आहे. आपण फक्त चांगल्या मनाने आपलं कार्य करत राहायचं. कधी कोणाचं वाईट चिंतायचं नाही, कधी कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कधीच कोणाचं याच्याजवळ त्याच्याजवळ सांगायचं नाही. कोणी जर विश्वासाने आपल्यासोबत 4 गोष्टी शेअर केल्या असतील ना, तर त्या गोष्टी इतरांसोबत तुम्ही शेअर करू नका, कारण तिथेच आपण त्याचा विश्वास तोडत असतो. आणि आपण जर कोणाचा विश्वास तोडला तर आपलाही कुणीतरी विश्वास तोडत असतो. लक्षात ठेवा. जशाच तसं या जगात प्रत्येकाला मिळत असतं. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, आपल्याला ना चुकीचं वागायचं आहे, ना चुकीचं बोलायचं आहे, ना चुकीचं करायचं आहे. आपल्याला फक्त चांगलं आणि चांगलंच करायचं आहे. आणि त्यासाठीच आपला जन्म झाला आहे, हे देखील लक्षात ठेवा. तुम्ही रोज उठल्यानंतर तुम्हाला देवाचं दर्शन होतंच ना. तुम्ही कुठेही जा, कुठेही फिरा, तुम्हाला देवाचं मंदिर दिसेलच, देवाचा फोटोसुद्धा दिसेलच, देवाची मूर्तीसुद्धा दिसेलच. आपण रस्त्याने चाललो ना, तर एखाद्या गाडीवरती आपल्याला देवाचा फोटो चिटकवलेला दिसेल. म्हणून बाळांनो, देव सृष्टीच्या कणाकणात आहेत, सृष्टीच्या प्रत्येक ठिकाणी आहेत. फक्त ते बघण्याची शक्ती आपल्यात पाहिजे. आणि जर तुम्ही खरोखर मनापासून देवावर विश्वास ठेवत असाल ना, तर पावलोपावली तुम्हाला देवाचं दर्शन 100% होणारच आहे. आणि ही सत्य परिस्थिती आहे, आणि ती कितीही नाकारली तरी तुम्ही ती हटवू शकत नाही. ती सत्य परिस्थिती आहे आणि ती कायम सत्यच राहणार आहे. म्हणून परमेश्वराला नाकारण्यात अर्थ नाही, तर परमेश्वराला स्वीकारण्यात अर्थ आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला, हा केवळ योगायोग नव्हे, तर तुम्हीच केलेलं काहीतरी पुण्य आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि असेच सुंदर व्हिडिओ, भक्तिमय व्हिडिओ दररोज बघायचे असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.